शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखे अमृताचे वाणी देवाचे कारणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजल तुका मने जाती ताप दर्शने विश्रांती विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथम वरम कुंडली काय धातु मुनीन्द्र समागत्य तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय महान भक्त महान साधू पंचवेद निर्माते देवनिवास संत तुकाराम महाराज यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग निवडलेला आहे विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्याआधी अल्पसा पर्याय देण्याचा गरजेचा असतो म्हणजे इंद्रायणी चित्रावर नाथ ब्रह्म आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आज पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा आताच खूप छान चालमध्ये म्हणजे राम महाराज चिखले आणि त्यांना साथ देणारे अक्षय महाराज चिखले आताच पक्वाचा झाला तेच म्हणजे आजी गुरुवर भागवत महाराज फुके त्यांच्या सेवाचे नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो विठ्ठल अभंगाचा प्रतिपाद्य विषय साहित्य अभंगाच्या प्रथम चरणात तुकोबा एका विशिष्ट गोष्टीचा उल्लेख करतात म्हणजे संपूर्ण अभंगात जे महापुरुष मृत्यूलोकातून होऊन गेले त्यांच्या माता पितांना धन्यता देतात कारण हे संत इतके पवित्रवान आहेत तर त्यांचे माता पिता कसे असतील तेच महाराज अभंगाचे प्रथम चरण शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबाराय म्हणतात पवित्र आई वडिलांच्या पोटी जन्माला आलेले पुत्र किंवा कन्या कसे असतील तसं देवाच्या वराशात सेवकाचा समर्पित करतात तेच झाले अभंग दुसरे चरण मुखी अमृताची वाणी देवाचे कारणी अभंगाच्या तिसऱ्या चरणात तुकोबाराय म्हणतात पवित्र आई वडिलांच्या पोटी जन्माला आलेले पुत्र किंवा कन्या कसे असतील
तर सदैव देवाच्या व राष्ट्राच्या सेवेकरता समर्पित केल्याने त्यांचे शरीर चित्त गंगेच्या पाण्याप्रमाणे निर्मळ असते. तेच झाले अभंगाचे तिसरे चरण. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा जल. अभंगाच्या तिसऱ्या चरणात तुकोबाराय म्हणतात, उभ्या महापुरुषांच्या नुसत्या दर्शन मात्रेने स्वीकार नाहीसे होतात. तेच झाले अभंगाचे शेवटचे चरण. तुका म्हणे जाते ताप दर्शने विश्रांती. विठ्ठल विठ्ठल. आता अभंगाचा सरळ सरळ अर्थ झालाय की इथं बसल्यापैकी ज्यांना ज्यांना वाटत असेल की आपण झोपून घ्यावे त्यांनी बिनधास्त झोपा. तुम्ही जरी झोपला तरी मी आहेच उठवायला. विठ्ठल विठ्ठल. जो सृष्टीमध्ये शुद्धतेला फार महत्व आहे. मनुष्याचे मन शुद्ध पाहिजे. करून शुद्ध मनच नारायण स्मरावा. ज्यांना आपण शुद्ध करतो, ज्यांना आपण सेवन करू ते अन्न शुद्ध पाहिजे. अन्नाचे 3 प्रकार घेते सांगितले. फलहार, दूध, तूप, शाकाहार या सात्विक आहार म्हणतात. जास्त तिखट तळलेले या राजसार म्हणतात. सडलेले शिळे करपलेले या तांबस आहार म्हणतात. मी काय सांगू अन्नाची शुद्धता. विठ्ठल विठ्ठल. नाव शुद्धी. या जगात फक्त भगवान पांडुरंग परमेश्वराचेच नाव शुद्ध आहे. नाही तर कांचे नाव आहे गंगाधर अंघोळ करत नाही महिनाभर. किंवा नाव आहे वाघमारे उंदीर पाहून घरात शिरे. किंवा नाव आहे शांताबाई बांना वाचून करमत नाही. असे आमचे शांताबाई कधी शांतच बसत नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून या जगात फक्त भगवान पांडुरंग परमेश्वराचेच नाव शुद्ध आहे. सुदामाच्या अंगी शुद्ध भावता म्हणून सुदाम नगरी सोन्याचे देश होते. ज्या ठिकाणी संतांचे वास्तव आहे ते मुले जुगार मटका खेळत नाही. तो देश तो तालुका पवित्र आहे. पवित्र द्रवशुद्धी. शुद्धता हे दान केल्याने मिळते. इथं बसण्यापैकी ज्यांना ज्यांना वाटत असेल की आपले धन शुद्ध व्हावे त्यांनी सरळ हाताने दान केले पाहिजे. नाहीतर मुले जुगार मटक्यामध्ये लाखो रुपये खर्च करतात पण देवाच्या ठिकाणी 1 रुपया खर्च करत नाही. मी तुम्हाला एक दृष्टांत सांगतो, त्या आधी भजन करा. विठ्ठल एका खेडेगावात एक श्रीमंत माणूस राहत होता. त्याला संतते नव्हती. आमच्यासारख्या महाराजांनी सांगितले सत्यनारायणची पूजा कर, तुला पुत्र प्राप्त होईल. त्यांनी सत्यनारायणची पूजा करण्यास ठरवले. ब्राह्मण बुवाला बोलवले, सर्व साहित्य आणले. पूजेत एक नारळ कमी पडला. ब्राह्मण बुवा तात्याला म्हणतात, तात्या पूजेत एक नारळ कमी पडला. तात्या मनातच म्हणतो, उगी तितक्या खर्चात पडलो. नाही जाणे शेजारच्या दुकानात जातो, म्हणतो कितीला आहे नारळ? दुकानदार म्हणतो 20 रुपयाला. तात्या म्हणतो काही कमी नाही का? दुकानदार म्हणतो कमी पाहिजे असेल तर तुम्हाला हडपसरला जावे लागेल. तात्या एसटी कोणाला हडपसरला आल्यानंतर
किराणाच्या दुकानात जातो, म्हणतो कितीला होणार? दुकानदार म्हणतो 18 रुपयाला. तात्या म्हणतो काही कमी नाही का? दुकानदार म्हणतो कमी पाहिजे असेल तर सासवडला जावे लागेल. तात्या म्हणला मी सासवडला जाईल पण तुम्हाला 18 रुपये देणार नाही. तात्या एसटी पकडून आला सासवडला. सासवडला आल्यानंतर एका किराणाच्या दुकानात जातो, म्हणतो कितीला होणार? दुकानदार म्हणतो 16 रुपयाला. तात्या म्हणतो काही कमी नाही का? दुकानदार म्हणतो कमी पाहिजे असेल तर तुम्हाला जेजुरीला जावे लागेल. तात्या एसटी पकडून जेजुरीला आला. जेजुरीला आल्यानंतर एका किराणाच्या दुकानात जातो, तो म्हणतो कितीला येणार? दुकानदार म्हणतो 14 रुपयाला. तात्या म्हणतो काही कमी नाही का? दुकानदार म्हणतो नाही. दुकानदार म्हणतो कोकणाला जावे लागेल. तात्या म्हणला मी कोकणाला जाईल तर तुम्हाला 14 रुपये देणार नाही. तात्या एसटी पकडून आला कोकणाला. कोकणाला आल्यानंतर त्याला फुकटच पाहिजे होते ना. चढला एका नारळाच्या झाडावर. नारळाच्या झाडावर चढल्यावरती नारळाच्या झाडावरती चढल्यानंतर तसाच लमकला नारळाला. तिथून एक उंटवाले बाबा चालले होते. उंटवाले बाबांना म्हणतो उंटवाले बाबा, ओ उंटवाले बाबा मला हळूच खाली घ्या. उंटवाले बाबा म्हणतात मी तुला खाली घेतो पण तुम्हाला काय देणार? तात्या म्हणला मी तुम्हाला 5000 रुपये देतो. उंटवाले बाबांनी त्यांचा उंट झाडाखाली लावला आणि उंटावरती उभे राहिले. उंटवाले बाबा म्हणतात तात्या माझे हात तुमच्या पायाकडे पोहोचत नाही. तात्या म्हणतो मी तुला 5000 रुपये देणार आहे ना, तू अशी उडी मार की माझे पाय तुमच्या हातात आले पाहिजे. उंटवाले बाबा अशी उडी मारतात की तात्याचे पाय हातात येतात. उंट काय गाडी आहे का? ब्रेक दाबला की थांबलं, ब्रेक सोडला की चालली. दोघेही लोमकले नारळाला लोमकल्यावर उंटवाले बाबा म्हणतात मी तुम्हाला 10,000 रुपये देतो, तुम्ही हात सोडू नका. तात्या मनातच विचार करतो 10,000 रुपयाला तेव्हा पेटी केवढी लागेल. तेव्हा तात्या असा हात करतो तेव्हा एका विहिरीच्या फांटीला जाऊन अडकतात. नेमकाच जंगली इलाका होता. ते रोज वाहत पाणी प्यायला यायचा. ज्या फांटीला लोमकला होता त्या फांदीला आगीमध्ये बसले होते. तात्याचे लक्ष खाली गेले होते. खाली नागोबा होता. तात्या म्हणतो वरती गेलो तर वाघोबा मध्ये अडकलो होता. आगोबा खाली गेलो तर नागोबा विठ्ठल विठ्ठल. आता किती रुपयाला पडली हो सत्यनारायणची पूजा? म्हणून शुद्धतेला फार महत्व आहे. ज्यांचे विठ्ठल 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 जे वीर झाले, जे साधू संत झाले त्यांचे माता पिता कसे असते तेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. शुद्ध बीज म्हणजे वडील आणि पोट म्हणजे आई. यांच्या पोटी जन्माला आलेली मुले रसाळ गोमटीच असणार ना. फळ जर चांगले बीज जर चांगले असेल तर फळी चांगले जन्माला येणार ना. मी तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. ज्याला शेतीतलं कळतं त्यांनी शेती करावी. आमच्या शेजारच्या शेतकऱ्यांनी बटाट्याची शेती केली होती.
बटाट्याची शेती केली होती। तिकडून एके दिवशी शेतकरी शेतात उभा होता, तेव्हा तिकडून एक साहेबांची गाडी येते। साहेब गाडीतून उतरतात, म्हणतात तुमचे नाव काय? तेव्हा शेतकरी म्हणतो बापू। शेतकरी म्हणतो तुम्ही आपण कोण? ते साहेब म्हणतात मी बटाटे पाहणी करणारा अधिकारी। शेतकरी म्हणतो विठ्ठला विठ्ठला विठ्ठला, बटाट्याची शेती आहे ना? शेतकरी म्हणतो हो। साहेब म्हणतात बटाट्याचे झाड कमरे एवढे झाले तरी याला बटाटे कसे लागले नाही? शेतकरी जरा तापट स्वभावाचा होता। शेतकरी म्हणला आमचा जन्म या मातीत गेला म्हणून आम्हाला या मातीतलं कळतं। एका बीज केला नाश मग भोगिले कणीस। लक्षात ठेवा, जेव्हा शेताला हमी भाव भेटत नाही तेव्हा उभे पीक जायतो आणि शेतकऱ्याच्या नावाने शेतात पाळतो, बिया आणतो, योग्य मशागत करतो, बियाणे पेरतो, तर वाया कसे जाईल? जर आई वडील चांगले असेल तर मुले चांगलेच जन्माला येणार ना? आई वडिलांचे 4 प्रकार आहेत, मी तुम्हाला सांगतो। आई वडील वाईट, मुले वाईट, आई वडील चांगले, मुले वाईट, आई वडील वाईट, मुले चांगली, आई वडील हे वाईट आणि मुले चांगली। याचा आपण थोडक्यात विचार करू। आई वडील जर चोरटे नालायक असतील तर मुले चोरटे नालायकच जन्माला येणार ना हो? मी तुम्हाला एक दृष्टांत सांगतो। विठ्ठल उन्हाळ्याचे दिवस चालू होते। एक मुलगा आंबे चोरत होता, तेव्हा दुरूनच एका शेतकऱ्याने पाहिले आणि शेतकरी आंब्याच्या झाडाजवळ येतो, म्हणतो चल तुला तुझ्या बापाकच नव्हतो। तेव्हा मुलगा म्हणतो जास्त कटकट करायची नाही, मी ज्या फांदीवर बसलो ना त्याच्यावरच्याच फांदीवर माझा बाप बसलाय। बाप जैसा बेटा कुंभार जैसा लोटा, खान जैसे माती मा जैसे बेटी। विठ्ठल विठ्ठल। एक शेतकरी होता, त्याची गरीब परिस्थिती होती। त्याच्या लहान मुलाला सांगतो जा रे सावकार काकाकडून 100 रुपये घेऊन ये। तो मुलगा जातो आणि दरवाजात सावकार काकांना हाक मारतो, सावकार काका, हो सावकार काका। सावकार काका दारात येतात आणि मुलगा जोरजोराने हसायला लागतो। सावकार काका म्हणतात का रे हसतो चिम्या? तेव्हा मुलगा म्हणतो तुम्ही इतके झाड आहात की तुम्ही मेला तर चौकटीच्या बाहेर कसे काढायचे? तर सावकार काकांना राग येतो आणि सावकार काका त्याला 2 काना खाली मारतात आणि आपल्या खोलीत कोंडून ठेवतात। आता अर्धा तास झाला, 1 तास झाला, शेतकऱ्याला काळजी पडते। शेतकरी त्याच्या मोठ्या मुलाला 14 वर्षाच्या मुलाला पाठवतात आणि म्हणतात जा रे बाळा तुझ्या लहान भावाला आणि घेऊन आणि 100 रुपये घेऊन सावकार काकाकडून बाळ्या जातो आणि सावकार काकांना दरवाजातूनच हाक मारतो, सावकार काका, हो सावकार काका। सावकार काका दरवाजात येतात, म्हणतात काय रे बाळ्या? बाळ्याही जोरजोराने हसू लागतो। तेव्हा सावकार काका म्हणतात काय झालं रे बाळ्या? तेव्हा बाळ्या म्हणतो मी तुम्हाला नंतर सांगतो, मला आधी सांगा की माझा लहान भाऊ तुमच्याकडे 100 रुपये मागाय आलता, तो कुठे आहे? तेव्हा सावकार काका म्हणतात की तो म्हणतोय तुम्ही मेला तर तुम्हाला चौकटीच्या बाहेर कसे काढायचे? आणि बाळ्या म्हणतोय किती सोपे आहे, तुमचे बारीक बारीक तुकडे करायचे आणि तुम्हाला चौकटीच्या बाहेर काढायचे, सावकार काकांनाही राग आला आणि त्याच्या 2 कानाखाली लावून देतात आणि त्यालाही आतल्या खोलीत कोंडून ठेवतात। आता शेतकऱ्याला काळजी पडते, अर्धा तास झाला, 1 तास झाला। आता शेतकरी स्वतः जातो आणि म्हणतो सावकार, हो सावकार। सावकार दारात येतात आणि म्हणतात ह्याचे वडील शेतकरी हसू लागतो जोरजोराने। तेव्हा सावकार काका म्हणतात काय झालं हो? तेव्हा शेतकरी म्हणतो मी तुम्हाला नंतर सांगतो, मला आधी सांगा माझे 2 मुले तुमच्याकडे 100 रुपये मागायला ते कुठे आहेत? तेव्हा सावकार काका म्हणतात पहिला मुलगा म्हणतोय की तुम्ही मेला तर तुम्हाला चौकटीच्या बाहेर कसे काढायचे, आणि दुसरा म्हणतोय सोपे आहे, बारीक बारीक तुकडे करायचे आणि चौकटीच्या बाहेर काढायचे। तेव्हा शेतकरी म्हणतो ते मूर्ख आहेत, ते नालायक आहेत, त्यांच्या कशाला नादी लागता? एवढे करण्यापेक्षा तुमच्या घरावर रॉकेल टाकायला तुमच्या सत्य ओम भट स्वाहा विठ्ठला विठ्ठला। म्हणून आई वडील वाईट आणि मुले वाईट। आता दुसरा वर्ग, आई वडील चांगले, मुले वाईट। एक वारकरी बाबा होते, त्यांचे रोज स्नान वैराग्य झाल्यावर रोज देवपूजा करायचे आणि त्यांचा मुलगा रोज विटी दांडू खेळायला जायचा। एके दिवशी वारकरी बाबांना राग आला
आणि वारकरी बाबांनी देवघराच्या समोरच्या खोलीत कोंडून ठेवले आणि त्यांचे भजन सुरू केले. देहातीची जोडी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवा आता उघडदार देवा. वारकरी बाबांचे नाव होते बंडू. त्यांनी हे भजन ऐकून त्याचे भजन सुरू केले. लाकडाची विटी लाकडाचा दांडू, उघडदार बंडू आता उघडदार बंडू. आता वारकरी ते मुलगा हळूहळू मोठा झाला आणि वारकरी बाबांनी त्याचे लग्न लावून दिले. वारकरी बाबांना पंढरपूरला जायचे होते. तेव्हा वारकरी बाबा म्हणतात, बावड्या तुला आता रोज देवपूजा करायची आहे, मी आठवडाभर पंढरपूरला चाललो आहे. तेव्हा बावड्या म्हणतो, हो तुम्ही निवांत जावा, मी देवपूजा करेल. दुसरा दिवस उजाडला तेव्हा बावड्याची आई म्हणते, बावड्या उठ, तुला देवपूजा करायची. बावड्या उठतो आणि सगळे देव एका बादलीत भरतो आणि गावच्या विहिरीत जातो. आणि गावच्या विहिरीत गेल्यावर बादली सहित उडी मारतो आणि जे जे हलके देव होते ते वरती तरंगले आणि जे जे जड देव होते ते बादलीतच आले. तसेच बादली घेऊन घरी आला आणि देवघरात ठेवले. आणि बावड्याची आई म्हणते, बावड्या बाकीचे देव कुठे आहेत आणि या देवांना गणका नाही लावला. तेव्हा बावड्या म्हणतो, बाकीच्या देवांनी गावच्या विहिरीत आत्महत्या केली म्हणून या देवाने सुतक पाळले. आता आठवडाभर देवपूजा बंद. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आई वडील चांगले मुले वाईट, ह्याचे वडील वारकरी आणि याला पूजेचा कंटाळा. विठ्ठल विठ्ठल. तेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांग. मुखी आता तिसरा वर्ग, आई वडील वाईट मुले चांगले. हिरण्यकश्यप माहितच असेल की सर्वांना, तो वाईट होता पण त्यांच्या पोटी महान भक्त प्रल्हाद जन्माला आला. आता तिसरा वर्ग, आई वडील ही चांगले आणि मुलेही चांगले. आपुली आई ताजो जागता धन्य माता पिता तयाचे या. जेव्हा विठ्ठलपंतांनी संन्यास घेतला तेव्हा रुक्मिणी आई साहेबांनी सुवर्ण पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा मारल्या. त्यांच्या पोटी 3 देव जन्माला आले. 3 देव जैसे परब्रह्मीचे ठसे जगी सूर्यप्रकाशले. विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराजांनी तिसऱ्या चरणातलं संतांना गंगेची उपमा दिलेली आहे. कारण गंगेचे पाणी सतत वाहत असते, तसेच संत मंडळी नामघोष करत असते. तेच महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात.
संतांचे चित्त तीन प्रकारचे असते. साधूंचे चित्त व्यापक स्वरूपाचे असते, संतांचे चित्त मौलवण्यासारखे असते आणि तिसरे संतांचे चित्त गंगेच्या पाण्याप्रमाणे निर्मळ असते. आता 3 चरणाचा भावार्थ झालेला आहे. आपण विठोबा रखुमाईचे भजन करू. विठोबा रखुमाई तुकाराम महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात उभ्या महापुरुषांच्या नुसत्या दर्शनच मात्र मी ताप नाही सावतो, मनाला विश्रांती मिळते, तेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे झासी तुका म्हणे झालेली सेवा माऊलींच्या चरणी, गुरुवरांच्या चरणी, आई वडिलांच्या चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली